तुझ्या म्हणजे 5 महिन्यात कधी वेगळी हात लावलेलं तुम्हाला बघून सांगत होता. एक सांगते चूक कोणाची गाडी माझी ना, माझी जर चूक झाली असत ना, मी कोणा कमी म्हणत माझी चूक झाली असत ना तर आज भजन सोडली अडाने असा तू काहीतरी बोलतो तुझे कान फुटलेले बोलता कोण बोलतं कसली स्तोत्र म्हणून दाखवतो सरी परत शुद्ध एक तरी शब्द कोणात पडलो एक तरी शब्द पडलो पाहतो गणपती स्तोत्र काहीतरी म्हटलं ठीक आहे परत म्हणतो आता बघ म्हण तर पुढे बांधायचे धंदे करतो होय तुका आधी तुझं सोड लागता काय सांगू तू घडे तुझी मंडळी घडे तुझी पकवायची घडे तर आधी एक सूट गाठ बांध रे या गाठ बांध तुला इतकी बोललेली की लाज नाही मी बोलले तुझी मी सांगतो तुला अजून चालेल तुझी हिंमत नाही बोलायचं मी एवढं बोललो की तुम्हाला वाईट बोलले नाही तर त्याच्यावर तू उत्तर देऊ शकलो नाही साधी भजनाची तुझी एक पोट नाही तर तू माझी काय चुकी काढतलं तू इकडे भाई चूक काय झाली ती सांगे 13 मात्रात माझी चूक काय झाली ती सांगे बोलू नको ना तू बघ घराकडे जाऊन आहे नाही तर तुझ्या पप्पाची राणे ना त्यांच्या विचार काय चुकलं ते असं काय नाही बुवा तू कोणाची होऊ शकते विषय माझी चूक असून तू चूक माझी काढलं त्याच्यावर सांगितलं दररोजचा तात्ता म्हणजे काय तू तू एका वेळेला राहिलं का रामकृष्ण हरी तुझ्या नावात नाही का दररोजचा तात्ता कसा का तू मंदिरात बारी आपण हातात करतो म्हणून बोलतो मी आता भरणार बारी असती ना तर मला ह्याच्यावर बारी करू नको चालेल का ना माझी खरा तू हात करू शकत नाही भरणार बारी असती तर तू दानी चावलो मंदिरात का नाहीतर एक लक्षात घ्या त्याची आजची स्टाईल सांगतो तुम्हाला तुम्ही युट्यूबवर चेक करा सुस्वागत आणि तोच जर भरणार सुस्वागत सांगताय का ऐकणार हे जे गोटा अशी लांब जाऊ तर तो ऐकणार आता काय सोय नाही तुम्ही राहणार नाही पाहिजे मी सांगते ह्याच्या गजरापर्यंत तुम्ही असलेले जर थांबलात हे तो पूर्ण गजर होईपर्यंत मी आजची पिता की तिथे टाकून राहणार म्हणजे देवाच्या खंडपेटीत ठेवणार आहे तुझी हिंमत तर थांबव लोकांना उडी गुंटावरून शेवटी हारू नको रडू नको बाळा मी पाण्याला जाते ऐकलं रडू नको बाळा बाळा होय रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते अरे ज्यांनी पैसे दिलेत ना एक लक्षात घ्या तुम्ही एका तरी फोन करा जर 7-8 हजार रुपये दिला ते असत नाही होणार तुला माझी 12,000 रुपये दिले घेऊन सांगतो सांगू का अरे पैसे उडी फुकट देत नाही लोकांना थांबू काही लक्षात घे आणि तुझी जबाबदारी आहे तुझ्याकडनं लोकांचे खूप अपेक्षा भली माझी नाट मोडायचं मला काय वाटत नाही पण तू जो झेंडा लावला ते हडकर साहेब ज्यांनी पैसे दिलेले तर तुका आमका किंवा विजय कदम पैसे त्यांनी लय मेहनत मिळवलेले त्याच्यावर कधी फोन कर तुझी अडकलंच म्हणते तर हडकरांना आवडतो ऍक्शन होते तुझ्या सामंत साहेब ते ड्रायव्हर आलेले धाव मोरया धाव पा
द्वापार आणि कलियुग आहे. सत्ययुगात परमेश्वराच्या जवळ जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वर्षानुवर्ष तपश्चर्या करायला लागायची. जशी चांगदेवान 1400 वर्ष केल्या आणि चांगदेवान 1400 वर्ष तपश्चर्या करून पोरो राहुलो. तसं तू भटनाच्या बाबतीत पोरो दिनक्या वाजले करा पोरो असं तू पोरो ह्या माझा म्हणणार. चांगदेवात लय गर्व होतो कारण चांगदेव तपश्चर्याला बसल्यानंतर प्रेताचा खच पडायचा. नजर उघडली ना की प्रेत जिवंत करण्याची ताकद चांगदेवाच्या नजरेत होती कारण तेवढी त्याची तपश्चर्या होती. तू 30-35 वर्ष केलं तर तुझं साल लागला नाही. तू साल एक पद्धती सांग आवाज लावून दाखव. चल तुला 30 रुपये देतो मी 30. चांगदेव उठला तपश्चर्येतून की प्रेत जिवंत व्हायची. असं एक दिवस तपश्चर्येला बसला आणि प्रेताचा खच पडलेला होता. तिथून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई जात होती. मुक्ताबाई म्हणाली या प्रेतांचा खच कशाला. कुणीतरी सांगितलं चांगदेव तपश्चर्येतून जागा केव्हा होते याची वाट बघतोय का तर त्याची नजर पडणार प्रेत जिवंत होणार. हात केली की एवढंच ना उठा मळ्यानं वाटेला लागा. काय चमत्कार. 7-8 वर्षाची चिमुरडीने सांगितलं आणि प्रेत जिवंत झाली आणि निघाली जायला लागली. आणि चांगदेव तपश्चर्येतून उठला तेव्हा समोर मैदान कोरं होतं. त्याने विचारलं चांगदेवाने आज कोण मेलं नाही का. लोकांनी सांगितलं मेलेल्या प्रेत म्हणजे मेलेल्या लोकांचा खच लागलेला होता. परंतु एक चिमुरडी आली तिने सांगितलं उठा मळ्यानं वाटेला लागा. काय चमत्कार. प्रेत उठून जिवंत झाली आणि जागा रिकामी झाली. कोण म्हणून चांगदेवाने पत्र लिहायला घेतलं मुक्ताबाईला. नमस्कार लिहायला गेला तर माझ्यापेक्षा लहान नमस्कार का लिहावं लेखणी मागे घेतली. आशीर्वाद लिहायला गेला तर प्रेताला जिवंत करण्याची ताकद त्या 7-8 वर्षाच्या चिमुरडीमध्ये. म्हणून आशीर्वाद लिहायला गेला लेखणी मागे घेतली. पोरं मागत पाठवल्या. तेव्हा मुक्ताई सांगितले अरे चांगदेवा 1400 वर्ष तपश्चर्या केलीस पण कोरो राहिलोस तसं तू दिनको वागले का. अरे बोल ना तुझी हिंमत तर ठीक आहे मागा नको बोलू पण जमलेल्या मायबाप प्रेक्षकाला काहीतरी देण्याचं काम कर ना. तसं सत्ययुगात वर्षानुवर्ष तपश्चर्या करायला लागायची. नंतर राहिला त्रेतायुग. त्रेतायुगात होम हवन यज्ञ केल्यानंतर परमेश्वर पावायचा. त्याच्यानंतर आलं द्वापारयुग. पूजा आणि अर्चना. पूजा म्हणजे काय भक्ती आणि अर्चना कोण भक्ती ती पूजा अर्चना. आणि हा द्वापार कलियुगात सत्य त्रेता द्वापार आणि कलियुगात परमेश्वरापर्यंत पोहोचायचा एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण जे तुम्ही आम्ही करतोय मायबाप प्रेक्षक. रुपवाली घेत आहेत वेळेचं भान राखून मायबाप प्रेक्षक थांबले पाहिजे. मी काय मोठं शाणं नाही झाले पण उद्देश एकच आहे. दिनेश वालतेकर म्हटल्यानंतर लोकांनी बुवा मी तुझ्या
पायाची नतमस्तक असायची, प्रामाणिकपणे जायची. लोक थांबूक व्हायचे. गेलं लक्षात? तू जितक्या तितक्या चलत तसं नको त्याला, तू माझ्या वरती चल. जितके बरोबर ना, नाहीतर कसं होणार? मी बोलतोय तेवढाच तू तुझ्याकडचा हात लोकांना दे ना, मागा येऊतात काय? तुका काय तू असो बघतोस तो तुका मराठी समाजताना काय आता काय सपाट म्हणजे काय नेमकं तू नेमकं पहिलंच ना तुझं कोण वगैरे हा बरं तो राखलोस का तू अरे बघे तुका काय काय म्हणता येतं बघती तरी पण तिथे तू चिडाल माका काय तरी म्हणून बघ तुझी हिंमत आहे ना तर एक शब्द फक्त असं बाजूक काढ तुका नाही जर उघडून गेलंय सर हुंडू सावध नाही लक्षात ठेव. खूप बारी शिरशेकर बोन बरोबर सुद्धा इथे बारी झालेली आणि पहिली बारी माझी विनोद चव्हाण बरोबर झालेली इथे. तुका नाही माहिती त्याला खूप वर्ष झाली हो ना. आणि आज तू लावलंस तू किती डोस घेतलेलं? बूस्टर डोस घेतलं बूस्टर कोरोनाचं रे. अरे किती डोस घेतलेलं? 2 घेतलेलं का बूस्टर पण घेतलेलं? काय माका ना लाज वाटतं जेव्हा शपथ घेऊ मी तुमचा प्रामाणिक एखादं मोठे पण करायला वाटतं तुम्ही युट्यूबला बघा हो 4 लोक असले तरी कोणा काय केलं नाही एकदम कोणा म्हणजे तो लागलो ना ते हिंमत नाही कोणाची बोलायची. आणि पुराण शास्त्रज्ञांचा त्याच्या इतकं माहिती आहे आपण कोणातून बाहेर पडा नको. रुपवली घेतोय ही पाठुरावांचं प्रतीक आहे. रुपाचा ध्यानाचा अभंग प्रामाणिकपणे सांगतोय पक्वादापेक्षा आपला आवाज वरती होईल. गेला लक्षात? ही तुका अक्कल नाही कोणी देवान दिली. रूप पाहता पाहता पाहता
एवढा गणपती स्तोत्राकडे ताकद आली 6 महिने
कुठलं अडलेलं काम पूर्ण होऊ शकता. आणि दुसरी गोष्ट काय म्हणता, कोण चुकलो म्हणता, स्वराचे उठते बाबा. दुर्जनम प्रथमम वंदे. बघा एक सुभाषित त्याला सांगता येतात, दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. नेहमी कसा झाला आमका तुम्ही माना नको मानू, फक्त वाक्य काय तर नाव सगळ्यांना माहिती आहे. ह्या दुर्जनाक फक्त किंमत द्या. दुर्जन पहिलं, दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. हस्तप्रक्षालन पूर्वात. बघा सुभाषित करा कसा सुभाषित दिला बघा. हस्तप्रक्षालन पूर्वात बुध प्रक्षालन व्यथा. तू ह्याका केलंस ना दोन नंबर दादा म्हणत बघा. हक्ष प्रस्थालन पूर्वात बुध प्रक्षालन व्यथा. आधी हात धुता का आधी धुवा धुता हो तुला बोलतच आहे ना. अरे मी काव्यात बोलत होते, तू फक्त वाय बडबड. आता सांगता की तू कोणती झाली म्हणजे मी तिथे जाऊन सांग होया. जसं परीक्षा कोणतरी असताना तसं हे तुझं चुका का हे तू चुकलं बाबा. मला काय करत, अरे तू कुटुंब प्रमुख असत. गुंडिया चेंडू मुंडू गुंडू तू कुटुंब प्रमुख असत. तुझी जबाबदारी हा. भजन कोणता नाव कोणतं, गुंडू सावंत बुवा तालुका कुडाळ वरते तालुका कुडाळ. खाली कोण बसले यात एक ना धुरी तो आता येऊन नाही म्हणून काय तसे काय विषय नसतं. त्याला काही प्रॉब्लेम असत पहिलं नसतात. अन्य कोणाचा प्रॉब्लेम असतो कोणी होतो नाही. पण तिथे कोणची चूक झाली ह्या मी सांगायची नाका वेळच ना. तू चुकलं ह्या मी सांगू शकते. जबाबदारी तुझी आती. हे गुंड्या आता येऊन घेतला अजून शाळेत धावती मिळाली नंतर मी काय तर हस्त प्रक्षालन पूर्वात बुध प्रक्षालन व्यथा. म्हणजे आधी माणूस काय करता, आधी धुवा धुता आणि नंतर हात धुता. आता ह्यो काय करता देव जाणे. आधी हात धुता नंतर त्याचा हात घरचा करता त्याचं माहित नव्हता. अरे हे बघ हे काव्या सुभाषित असं काहीतरी करता तुझं त्याचा झोपार आली कधी तो तुझा सत्य म्हणता. म्हणजे एवढं जोरातला आई आणि बाबा तो एक असतो विषय काय नाही. पण तू आता ठरवला का तुझं एवढं हे सत्य मान अमुख्याला म्हणतो काय ध्यान धारणा. अरे हे सर्व गोष्टी कशा तुम्ही कायम ठेव. पण ही जी हे सुभाषिता वगैरे काय आता डायरेक्ट होता. आता काय काय म्हणा टाकायचं लोक. आता बघ आम्ही कुठे आलो आता इथे रामेश्वर संस्थानकडे. रामेश्वर हे स्वयंभू देवस्थान आहे. त्याच्याबद्दल काय तू सांगू शकतच नाही. तुझं अध्यात्म तेवढं आज काय घडत नाही. अध्यात्म रामेश्वर ज्यावेळी हे रामेश्वराचा जीर्णोद्धार झाला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1000 होल दिले. 1000 होल. त्या 1000 होलची त्यावेळी किंमत किती त्याला सांगायचा प्रयत्न करतात. खूप अध्यात्माचा वाढव अभ्यास म्हणणं घेता. अध्यात्म खूप चालता. तू कोणा फोन कर डायरेक्ट सोड भयाचा कर. त्या 1000 होलची किंमत किती बघायला कसा पण नुसते आवडून टाकले काय बघा. 100% मी सांगतो उत्तर सांगू शकत नाही. ह्या रची झाला की तो आता काय सांगतो बघा. जो कुठे हातटा वडाची साल निघला नाही का ए बाबा पक्क्या भूत जेव्हा असेल पक्क्या भालचंद्र यूज कर त्यावेळी ती वडाची साल जेवढा बघा असतो काय प्रकार नाही. त्या 1000 होलची किंमत किती मी तुम्हाला सगळं सांगू शकते. नाही पहिला आणि जर नाक घसटलं तर सगळ्यांच्या पुढ्यात नाही तर ना हे इतक्या म्हणताय काय काय का मी तुम्हाला चेंडू मुंडू म्हटले तर जमात. अरे तू अरे गव्हर्नमेंट बघा सिस्टीम आणली. अरे कोणाचा आहे आता नवनाथ सांप्रदाय ठिगा कानपूरकडा तू म्हणतो भाडवती माणूस ते केव्हा येत नाही बँक वाल्याने उपर तरी ए चल म्हणून घ्या वाटेत लाभ गया बघा सांगता तू कुठे अडकलं तर त्या सचिन हडकरांचा भेट होय ताबडतोब देणार आहे. खरी गोष्ट सचिन हडकर यांचं सुद्धा आम्ही नाव घेण्याचा प्रयत्न करतो बघा.
आचरे गावामध्ये बरेच लोक भेटत वाटे करताना बघा. अरे आज फिरल्या लागलास. अरे आचऱ्या कोण हा? गुंडो साहेब. नाही त्याचं नाव काहीतरी घ्या. गुंडो त्याला विजय होऊन नावांचं ओळखता काय बघा. हे विजय सावंत कुठे दिसले होते का? गुंडो झाल्यानंतर तो काय नारळ लढायचा फिरून त्याच्यावर सगळ्यात पटाई आता कपड्याची वगैरे आता इथे वेश कोड काय तो लग्नात कशी डोळ्याकडे करू हो राधा शिवला राधा तरी बरी राधा त्याचा चरित्र विशी काढलास का राधा सोपशील तू मला काय वगैरे बरे होते पाताळ नेतो का आणि तो वेश कोड गाडी वगैरे तो करते थोडं लाभ होईल काय राधा झाली हे गड्या राधे घे गड्या ती नकडे वर घे आम्ही निघालो गाणं म्हणा आम्ही निघालो तुम्ही येता का आम्ही निघालो तुम्ही येता का छत्रपती शिवरायांनी 1000 होम दिले. त्या होमची किंमत किती हे आजच्या चालू व्यवहारात किंमत किती पुढे वगैरे ते जमाचे नाही डोळे किती मासे किती या सगळ्या जमाचा नाही दोन आकडेवारीकडे निदान सांग हे बाकीचे प्रश्न बाजूला बाजूला तू खूप बोलता बोलता वगैरे तो वाटतं की मागच बोला घेता असं काय नाही सांगता काय ही भरडांना मारी असती होती तर अशी मना भिंतली असती मग समजा भाई आता काय आता इथे गावाची काय शणपण नाही रे
भराड काय देऊळ काय तरी त्या स्थानात महत्व आहे ना. म्हणून तर म्हटलं मी की माती माती माझी समावे पूजा भगवंताशी पाहावे. श्रद्धा ही महत्वाची आहे बघा. म्हणजे त्याचा वाटतं की आपली चूक काढता नक्की येऊन सांगायचं बघ तो अमुक चुकलो हो तो झामध्ये चुकलो तुला पकडी चुकलो ह्या सांगले काय तो व्हायचं आणखी गुंड्याची पलट काढलेला. मग मी असं सांगलो आहे की कुटुंब प्रमुख तू असेल चालक तू असेल ह्या सगळ्या चुकल्या तुझा लिहून भरपूर घेतले. आता बघा पाठ करू सांगता काय तुझ्या गजरापर्यंत थांबवून टाकाय. मंडळी तुम्हाला एक विनंती आहे की हे काय करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक पंडित जवाहरलाल नेहरू या सगळ्यांची गाणी ना आता लिस्ट काढतो आणि त्या काय करतो काय तुम्ही एक वाजलेला कंटाळा राहायचा भाव लागता गो झाला आणि अनेक दिवस कार्यक्रम असल्यामुळे तुमचा कसा डेली येऊन राहील. त्यामुळे तुम्ही काय करता आता एक वाजलो आता काय करूया जाऊया उद्या पुन्हा येऊता तरी आता ती आयडिया ठरवून ठेवली ती सांगायचं लोकमान्य टिळक लोकमान्य बाळगंगाधर टिळक पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाळासाहेब ठाकरे नारायणजी राणे किती काय केले वजन नाही गजरेचं दोन वैध असतो. तुम्ही फक्त तुम्ही कंटाळा केलात काही गजरा सुरुवात केला श्रीराम जय राम जय राम आयडिया ती म्हणा काही सांगला की तू वाचले करा होता गजरा त्याला थांबून जातोय. पण आम्हा ए मला बाबू कर्मांची विनंती आहे की तुम्ही माळीका जाऊ नको थोडक्यात आठवीत झाला. पण तू काय केलं थोडक्यात आठवीत केलं गजरा घेऊन फक्त कुठो ठोकतो खाली हा कुठला तो नाही हा काय तास दिला रडू तास ह्याका काय माहिती आम्ही वय आमचा टाइमच माहिती नसता सुरुवात तरी आम्ही टाइम बघत नाही वाटाणे उकाडतो दुसरं शिकता की भजन एका भजन म्हटलं गेला की देवस्थान मला शिकवण दिली की भजन करते वेळी ना तरी काय बघायचं नाही वाटाणे शिकतो की काय झालं की आपण भजन करीत राहायचा मानासाठी नाही झालो भजन म्हणतात असं ते मानपान नाही लिखाण किती करणार बघा एक त्या टायमात जर मी शिकला असतं आज इसं बालिक ना तसं अमेरिकेत थायलंडला गेला असतं असा ग्रॅज्युएट माणूस झाला आम्ही ग्रॅज्युएट हवं पण नाही. आता गणपती बघा व्यास महाभारत ना जो शाळेत ज्यावेळी होतो तर गुरुजींनी काय केल्यानी फळ्यावर महाभारत होतो शब्द लिहिल्यानी फळ्यावर काय केल्यानी महाभारत सांग म्हणल्या महाभारत कोणी लिहिले काय गुरुजी माका एवढं समानता तुम्ही अति शहाणे वाटता की काय हो तुम्ही आता महाभारत आणि माका सांगता गुंडू सांग माका महाभारत कोणी लिहिला होता. इतकं शहाणं माणूस हुशार किती बघा फक्त गुरुजींनी फळ्यावर लिहिल्याने बघतो भरून धरले आणि महाभारत हो शब्द लिहिल्याने आणि ह्याचा येतात गुंडू सांग महाभारत कोणी लिहिले व्यासगती गणपती वगैरे होतो ह्या का अध्यात्म सांगतो माणूस त्या टायमा विचारलो तो म्हणता गुरुजी काम काय काढतास तुम्ही म्हणलो हो आता आहे का आता लिहिता माझ्या पुढे दिलास महाभारत आणि सांगतास कोणी लिहिला नका सांगावं ना हे आणि काय व्हायचं काय लागतं की फोडणे पत्ती लागतात पत्ती कढीपत्ती कढीपत्तो त्या कढीपत्त्याचा काम किती तो तडकाडा पुरतो असता डाळीत घाला बघा डाळीत त्याला टेक म्हणून घालतं पण तो आरोग्यात सुद्धा चांगलो हा पण नंतर त्याला बाहेर काढून टाकतात तसं तुझी परिस्थिती त्याला बाहेर फेकलं तेव्हा म्हणत तो माझ्यावर किंवा मी लावता काही काही गोष्टी असे महत्वाच्या म्हणून म्हणजे तू स्वतः क्षण समजा नको तुला वाटतं की अध्यात्म अरे अध्यात्माचे आज वेळ नाही ते आज या रामेश्वराबद्दलच बोलत आहात का आणि कोणाच मुद्द्यात तो ठेवलोय की 1000 होम जे छत्रपती शिवरायांनी रामेश्वराच्या जीर्णोद्धारासाठी दिले त्या होमची किंमत सांग तू बघे घातला इथून चालू जनते पुढ्या मायकात घातला की गुंडू चालता अध्यात्म किती येता बाबा पुराणातल्या कसा पुराणाचा विषय तू सांगता युट्यूबला गेला
काय पटकन गावता का रामाची सीता कोण ज्यावेळी रावणाने सीतेचं हरण केलं तो जटायू पडला कुठे पडला नाशिकला नाशिक जो जटायू पडलो ना तो नाशिकला त्या जटायूचं तिथे मंदिर सुद्धा तेव्हा त्याचं आलं माहीत नसतं कदाचित सांगतात काय काय म्हणजे का कोणतरी दाखवायचं आहे का जो हे नवीन वगैरे कीर्तनकार शिकवतात ना त्यांच्याकडे जातो की बाबा काय करतं काम त्या भेगून तुला काम हे देऊ ना त्या पाठ करून तो काय मांडणी केल्यानं आता जटायू कुठे मरण पावलो का माहित नाही तो आता म्हणलो नाशिक सांगल्या होतो तुला काय करायचं वाशी सांगतो वाशी भाषी मग त्याला लोकांचा अर्थ घेतो अधिक व्यवस्था घेत नाही कागदपत्र म्हटली वाक्य त्याने आधीच बोलला की आधीच बारी भेटली काय सोडून पावलं नाही बडबडीत असता बडबड खूप असता तसा काही नाही तुला घेत ना तुझं उत्तर घेऊन येणार मग तुम्ही मायबाप मंडळी मायबाप प्रेक्षक तुम्ही सुद्धा आला होती जर दोघांचे पूर्ण होऊन दे आणि शेवट बारी संपेपर्यंत तुम्ही राहा असेच आम्ही एकामेकात बडबडत राहतो तर विषय काय नाही अभ्यास सुरू केलो अभ्यास जाणतो वैद्य आता पडतून लागलं होती एका झळ पोचली निघती झळ पोचली काय सुरू लागली वाटता माणूस स्वभाव सिंधुदुर्गात ना त्याला काय आहे बोला निर्लज्ज म्हणा नालायक म्हणा बेशरम म्हणा तेव्हा ही समुद्र गोवा आणि तसं सामान्य पद्धतीने गावलो का त्याची खाट याची घातल्या त्याचा म्हणतात गुंडू सावंत याचं नाव प्रख्यात का झाला गुंडू सावंत तालुका कुडाळ ओढे खरोखर बरं ते कारण काय तो बारीक सारी गावले काय चिरून टाकलं समजा बरं पण माझ्यामुळे त्याचा जमत नाही त्याला माहिती औषध पण रोगावर का औषध असतं पितो रोग हा त्याचा कसा अपराठी झाड डायबिटीज कसा औषध काय डायबिटीज काय मोठं स्वरूप आता विजय अनेक लोकांना डायबिटीज प्रॉब्लेम आहे हो ही आज बघा रामेश्वर म्हणजे शिवलिंग हे बेलपत्र आहे बघा बेलाच्या पानाचा जर रस प्याला तर डायबिटीज कायमचा गायब होतो बघा म्हणजे गोमूत्र सुद्धा गाईचं गोमूत्र पिलं तरी डायबिटीज गायब होतो ह्याचा काय हा ह्या नक्की वळखात जमाचा ह्याचा पासलो पाडून मशीन होते ठेवची लागते मग ह्याचा डायबिटीज हा काय कसलो रोग हा ह्याला काहीतरी रोग हा नक्की मग तो सांगायला देणार नाही बघतो केव्हा केव्हा बाहेर पडतात आता हसतात काय चुकी किती अपमान करता बघा याचं नाव जिले घ्यायचा बोट आणि पाना पोरवता काय म्हणजे अरे इथल्या इथे लोकांना मेळ करतो तू अध्यात्म सांगणार माणूस विद्येची देवता सरस्वती आणि पिकातून हे जिभे लायतो ह्याचा लायतो तुला हडे लायचे ना असं काय जाणार पान नाही करत ना तो लेट वेळ अधिक लागत अशी दोन अशी वर्षाची पान करणार जिभे गोडे चुकी लायचं कसं मांडू तू त्या गावात तुझ्या आज तुझी वाटा काशी झाली आहे जवळजवळ सगळं कपाशी असू दे दुपारचा अभंग घेतो Ravale